जय जिजाऊ. नमस्कार मित्रांनो. वर्ग 10वी सेमी व नॉन सेमी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी आजपासून आजच्या या पहिल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी प्राध्यापक मनोज कुमार सत्यभामाते संपतराव गायकवाड, संचालक गायकवाड कोचिंग क्लासेस आष्टी, तालुका परतूर, जिल्हा जालना, तुम्हा सर्वांना वर्ग 10वीच्या भूमिती या विषयाचं मार्गदर्शन करणार आहे. मित्रांनो, सर्वसाधारणपणे आपल्या ग्रामीण भागामध्ये भूमिती हा विषय जो आहे, माझ्या आतापर्यंतच्या अनुभवावरून बऱ्याचशा मुलामुलींना अवघड जातो. शालेय स्तरावरती या विषयाचं यथायोग्य पद्धतीने म्हणजे ग्रामीण भागातील शाळांमध्ये कदाचित त्या पद्धतीने मार्गदर्शन होत नसेल, म्हणून बहुतेकदा माझ्या अनुभवावरून असं निदर्शनास आलेलं आहे की भूमिती विषय बहुतेक मुलांना अवघड जातो. आणि म्हणून या विषयाचं एकदम डिटेलमध्ये एक ना एक गणित सेमी ॲज वेल ॲज नॉन सेमी मराठी आणि इंग्रजी माध्यमातून मी माझ्या या चॅनलद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. मित्रांनो, आवडल्यास निश्चितच हे चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपल्या वर्ग मित्रमैत्रिणींनाही सांगा. आणि जे विद्यार्थी कोरोना लॉकडाऊनमुळे शाळेत जाऊ शकले नाही किंवा आजही ते शाळेत जाऊ शकले नाही किंवा ज्यांना क्लासेसच्या सुविधा नाही, अशा सर्व विद्यार्थ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्याचा माझा हा प्रयत्न आहे. या चॅनलवरती याच्यापूर्वी आपण पोलीस भरतीसाठी, त्यानंतर जवाहर नवोदयसाठी अशा वेगवेगळ्या परीक्षांच्या मार्गदर्शनाचे व्हिडिओ तयार केले. आज 29 डिसेंबर 2020 आहे. सरत्या वर्षाला निरोप देताना अचानक असं वाटलं की चला आपण जे विषय शिकवतो, गेली 30 वर्षापासून मी भूमिती आणि बीजगणित हे विषय शिकवत आहे, आणि म्हणून मग त्या अनुभवाचा फायदा मुलामुलींना व्हावा या उदात्त हेतूने या व्हिडिओची निर्मिती करायला आज सुरुवात केलेली. तर पहिलं जे प्रकरण आहे मित्रांनो, त्या प्रकरणापासून आपण सुरुवात करणार आहोत. वर्ग 10वीच्या या अभ्यासक्रमामध्ये पार्ट 2 म्हणजे ज्याला मराठीतून आपण भूमिती म्हणतो, फर्स्ट चॅप्टर, पहिला चॅप्टर सेमी आणि मराठी दोन्ही माध्यमांना एकत्रच आपल्याला या ठिकाणी शिकवायचं आहे, आणि म्हणून पहिल्या चॅप्टरपासून आपण सुरुवात करणार आहोत. तर मित्रांनो, पहिल्या चॅप्टरपासून भूमितीच्या या विषयाचं मार्गदर्शन आणि त्यातील सर्व गणित मी समजावून द्यायचा प्रयत्न करणार आहे. पहिलं चॅप्टर मित्रांनो सिमिलॅरिटी, ज्याला मराठीतून समरूपता असंही म्हणतात. तर तिथून आपण सुरुवात करणार आहोत. आणि त्यातील शॉर्ट एक्झाम्पल जे तुम्हाला पुस्तकात समजावून दिलेले, तर ते सोडून आपण डायरेक्ट जी अभ्यास आहे 1.1 त्यापासून मग संपूर्ण गणित समजावून घ्यायला सुरुवात करूया. तर सर्वात सुरुवातीला इथं दिलेला आहे चॅप्टर नंबर 1 सिमिलॅरिटी. ज्याला समरूपता असेही म्हणतात. या संबंधीची सर्व माहिती आपण घेणारच आहोत. तर मित्रांनो, भूमितीचा अभ्यास करत असताना सर्वात महत्वाचे की ही उत्तरं लिहिताना तुम्हाला भूमितीतल्या त्या संकल्पना पूर्णपणे समजलेल्या असणं अत्यंत जरुरीचं असतं. द प्रॉपर्टी, द थेरम, द स्टेटमेंट दॅट शुड बी रिसाइटेड क्लिअरली, ती तुम्हाला मुखपाठ असणं आवश्यक आहे. आणि मग त्यानंतर तुम्ही समजू शकता की हे आपल्याला कुठं वापरायचे आहे. तर बघूया आपण. पहिलं उदाहरण मी या ठिकाणी बोर्डवरती लिहित आहे. तर मित्रांनो, एक्झरसाइज 1.1 मधला पहिला प्रश्न आपण आज घेऊया. प्रॅक्टिस सेट 1.1. First example is example number 1 is base of a triangle is 9. Base of a triangle is 9.
and height is 5. Base of another triangle is 10 and height is 6. Find the ratio of areas of these triangles. So my dear friend, the question is so simple, and this one is the first question from your syllabus, which is given for you for practice, and that is in practice set 1.1. The question is so simple, that is base of a triangle is 9 and height is 5, base of another triangle is 10 and height is 6. Here, find the ratio of areas of this triangle. We have to find out the ratios of areas of this triangle. Up till now, means in your textbook there are 3 properties are given. Orally, I am going to give you the properties, ideas about the properties. The first property is here. The first property, if two triangles have same height, suppose H1 is equal to H2. H1 is the height of first triangle, H2 is the height of second triangle. At that time, their ratio of their areas A1 by A2 is in the form of B1 by B2. Means if the height of two triangle is same, otherwise the height of two triangle is congruent, then the ratio of their then the ratio of their areas is in the proportion of their respective bases. In Marathi we can say गुणधर्म क्रमांक 1, कोणत्याही दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे जर त्या दोन त्रिकोणांची उंची समान असेल, किंवा हेच वाक्य कोणत्याही दोन समान उंची असणाऱ्या कोणत्याही दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असते. If height is same, then the ratio of area of two triangle is in proportion of their respective bases. हा पहिला गुणधर्म आहे. दुसरा गुणधर्म कोणता आहे? दुसऱ्या अटीमध्ये if B1 is equal to B2, बेस सारखा आहे, at that time area A1 by A2 is in the form is in the proportion of height H1 by H2. This one is the second property. H1 by H2. And third one is if area of two triangle, we have to find out the area ratio of area of two triangle, their height and bases are not equal. At that time A1 by A2 is equal to H1 into B1 divided by H2 into B2. This is the third property. So here we are given, that is the base of a triangle is 9 and height is 5. Another triangle is there, base of another triangle is 10 and its height is 6. At that time we have to find out the ratio of areas of triangle. त्यावेळेस आपल्याला त्या त्रिकोणाच्या म्हणजे त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढायचं आहे. सो माय डिअर फ्रेंड, हियर वी आर गोइंग टू सॉल्व दिस पर्टिक्युलर प्रॉब्लेम. आता हा प्रश्न आपण तुम्हाला समजलेला आहे, 3 गुणधर्मही समजलेले आहे. मराठी माध्यमाच्या मुलांनी ही गुणधर्म एकदम तोंडी पाठ ठेवायचं. पहिला गुणधर्म आहे कोणत्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर, म्हणजेच यासाठीचे 3 जे गुणधर्म आहेत, 3 जे प्रॉपर्टी आहेत, ते या पद्धतीने समान उंची असणाऱ्या कोणत्याही दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असते.
त्यानंतर गुणधर्म क्रमांक 2, समान पाया असणाऱ्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असते. आणि गुणधर्म क्रमांक 3, प्रॉपर्टी नंबर 3, कोणत्याही दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पाया गुणिले उंचीच्या गुणाकाराच्या प्रमाणात असते. In this way, for semi student, we can say that property number 1, ratio of area of any two triangle with same height is equal to the respective proportion of their respective bases. Property number 2, the ratio of areas of any two triangle with same bases is equal to the ratio of their respective heights. And third one, the ratio of areas of any two triangle is equal to, otherwise is in the proportion of their respective product of their respective base and height. अशा पद्धतीने तुम्हाला तीनही गुणधर्म लक्षात ठेवावे लागतील. आता हा भूमितीचा पहिला प्रश्न आहे. या प्रश्नाच्या अनुषंगाने सोडवताना नेहमी परीक्षेमध्ये लक्षात ठेवायचं आणि सराव करतानाही लक्षात ठेवायचं की याची आपल्याला अगोदर आकृती काढणं अत्यंत जरुरीची असते. भूमितीचा विषय म्हणून या संबंधी आवश्यक त्या आकृत्या काढून घ्यायच्या. आता हा पहिला प्रश्न परीक्षेमध्ये साधारणतः 2 गुणांसाठी विचारतात. आता तो सोडवायचा कसा? हे तीनही गुणधर्म हे अगोदर शिकवले जातातच, त्याची एक आपण उजळणी या ठिकाणी घेतलेली. आता हा जो पहिला प्रश्न इथं आपण वर्ग 10वीचा आज या व्हिडिओच्या माध्यमातून सुरुवात करत आहोत. तर हा जो प्रश्न आहे मित्रांनो, तर त्याचा बेस ऑफ हाईट ऑफ 9, बेस ऑफ अ ट्रायंगल इज 9 अँड हाईट इज 5. एक त्रिकोण काढून घेऊया. समजा अशा पद्धतीने हा एक त्रिकोण आहे ज्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे बेस ऑफ अ ट्रायंगल इज 9 अँड हाईट इज 5. सपोज दिस वन इज ट्रायंगल ABC, आपण असं गृहीत धरूया. दुसरा ट्रायंगल आपल्याला दिलेला आहे बेस ऑफ अनदर ट्रायंगल. दुसरा एक त्रिकोण या ठिकाणी काढूया. यामध्ये आपल्याला सांगितलेले बेस ऑफ अनदर ट्रायंगल इज 10 अँड हाईट इज 6. उंची त्याची 6 दिलेली आहे. अशा पद्धतीने हे 2 त्रिकोण आहेत दिलेले. आपल्याला यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढायचं आहे. सपोज दिस ट्रायंगल इज PQ and R and we have to find out area of triangle ABC divided by area of triangle PQR is equal to what? हे गुणोत्तर आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर मित्रांनो, हा प्रश्न सोडवताना आता तीनही गुणधर्माची आपण उजळणी करून घेतलेली आहे. यामध्ये सोडवताना अशा सुरुवातीला आकृती काढल्यानंतर ॲज शोन इन फिगर, आकृतीत दाखविल्याप्रमाणे, ॲज शोन इन फिगर अबाव, इन मराठी यू कॅन से आकृतीत दाखवल्याप्रमाणे, in triangle ABC and triangle PQR we have area of triangle ABC divided by area of triangle PQR is equal to, with their respective base and height, product of their is equal to base of ABC is BC, height of ABC is AB divided by base of PQR is QR and height is PQ. Then इथं आपल्याला कारण लिहिणं अत्यंत जरुरीचं असतं. कुठली प्रॉपर्टी आपण वापरलेली ती या ठिकाणी लिहायचं, कोणता गुणधर्म वापरलेला आहे मग त्याचा इथं उल्लेख करायचा. दॅट इज बाय द प्रॉपर्टी ऑफ एरिया, प्रॉपर्टी ऑफ रेशियो ऑफ एरिया ऑफ 2 triangles. In Marathi this one is कोणत्याही 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर. अशा पद्धतीने एकदा आपण हे लिहून घेतल्यानंतर मग हा प्रश्न सोडवायचा. Therefore area of triangle ABC
divided by area of triangle PQR is equal to, we have given BC is equal to 9, AB is equal to 5 divided by QR is equal to 10 into PQ is equal to 6. 9 into 5 divided by 10 into 6. इथं आल्यानंतर at this stage you do not need लक्ष देऊन नीट ऐका मित्रांनो, इथं तुम्हाला याचा गुणाकार करून घ्यायची काही गरज नाही. बरेच विद्यार्थी काय करतात, गुणाकार करून नंतर भागाकार करतात. संख्या मोठी होती आणि एकदा संख्या मोठी झाली की मग अवघड जातं. त्याच्यामुळे आपल्या गरिबीचं बारीक बारीक पाड्याने म्हणजे बारीक बारीक पाड्याने आपल्याला काय करायचं, अगोदर भाग देऊन घ्यायचा. बघा इथं काय करायचंय, 5 एक 5, 5 दुनी 10, त्यानंतर 3चा पाडा, 3 दुनी 6, 3 त्रिक 9. मग किती येणार गुणोत्तर, 3 ने 1 ला गुणलं 3, 2 ने 2 ला गुणलं 4, म्हणजे किती आलं गुणोत्तर त्याचं 3/4. आणि म्हणून मग या प्रश्नाचं उत्तर आपण लिहू शकतो. देअरफॉर आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज 3:4. मराठीतून याला म्हणतात 3/4. आणि म्हणून या दोन त्रिकोणांचं गुणोत्तर किती आलेलं आहे, 3/4. मग उत्तर लिहिताना कसं लिहायचंय ते मी या ठिकाणी तुम्हाला आता लिहून देतो. बघा लक्ष द्या. देअरफॉर द आन्सर यू हॅव टू राईट इन दिस वे. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC is to area of triangle PQR is equal to 3:4. 3/4. अशा पद्धतीने हा पहिला प्रश्न तुम्हाला मित्रांनो सोडवायचा आहे. आता ही मालिका आजपासून असा निर्धार केलाय, ठरवलंय की वर्ग 10वीचं एक ना एक गणित या मनुमॅथ्स या चॅनलवरती तुम्हाला इथं समजावून सांगितलं जाईल, जेणेकरून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील आणि दूरदूरपर्यंत ज्या विद्यार्थ्यांपर्यंत समजा क्लासेसची सुविधा उपलब्ध नाहीये, ज्यांना अभ्यास करताना भूमिती हा विषय अवघड जातो, अशा सर्व विद्यार्थ्यांना या चॅनलच्या माध्यमातून भूमितीची ही सर्व गणित दोन्ही माध्यमातून मराठी ॲज वेल ॲज इंग्लिश आय एम गोइंग टू ट्राय टू टीच यू इन दिस वे, बिकॉज आय हॅव एक्सपिरियन्स ऑफ 30 years. 30 वर्षापासून मी शिकवतो आणि भूमिती या विषयाचा, बीजगणित या विषयाचा माझा चांगला अनुभव असल्यामुळे आजपासून आपण ही या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून ही अभ्यासिका किंवा ही अभ्यासमाला सुरुवात करत आहोत. तुमचंही मला चांगलं सहकार्य लाभलं पाहिजे. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेअर करणं अत्यंत जरुरीचं आहे. हा व्हिडिओ सर्वप्रथम तुम्ही या चॅनलवरती बघत असाल तर तुम्हाला अशी रिक्वेस्ट राहील, अशी विनंती राहील की तुम्ही हे चॅनल लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील, तुमच्या काही सूचना असतील तर त्याही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. तशा पद्धतीने आपल्याला त्याच्यामध्ये बदल करता येईल. बोलूया दुसऱ्या गणिताकडे मित्रांनो. तर दुसरं उदाहरण आहे पान क्रमांक 6 वरती. पहिलं प्रकरण आपण बघत आहोत समृद्धता, द फर्स्ट चॅप्टर फ्रॉम 10th सिलेबस, अँड दिस वन इज the question is another question, and that is in figure 1.13. Question number 2. In figure 1.13, BC is perpendicular to AB, AD is perpendicular to AB. Then BC is equal to 4. BC is equal to 4. It is given. AD is equal to 8. Then we have to find out. Then find area of triangle ABC divided by area of triangle ADB. ABC divided by ADB. So maybe from here to this one I would like. Yes, that is perfect. Now the figure is given. This one is the figure. Right angle triangles are given, and if you observe the figure you came to know that
their bases are common, AB, C and D. So BC is equal to 4, which is given, then AD is equal to 8, it is also given. We have to find out the area of triangle ABC divided by area of triangle ADB. तर मित्रांनो, या दुसऱ्या प्रश्नामध्ये मराठीमधून आता या प्रश्नाचं ट्रान्सलेशन करायचं म्हणजे या प्रश्नामध्ये आपल्याला काय दिलेलं ते बघा. सुरुवातीला एकदा वाचून घेतो. इन फिगर 1.13 BC is perpendicular to AB, BC perpendicular to AB and AD perpendicular to AB. Both these lines BC and AD both are perpendicular to AB. It is given BC is equal to 4, AD is equal to 8. Then we have to find out area of triangle ABC divided by area of triangle ADB. मित्रांनो, या प्रश्नामध्ये मराठीमधून आकृती 1.13 मध्ये BC लंब आहे AB ला, AD लंब आहे AB ला, BC बरोबर 4, AD बरोबर 8. तर त्रिकोण ABC चे क्षेत्रफळ भागिले त्रिकोण ADB चे क्षेत्रफळ याचे गुणोत्तर किती, असं या प्रश्नाचं आपल्याला उत्तर काढायचं. चला तर मित्रांनो, प्रश्न वाचून घेतल्यानंतर आकृती दिल्यानंतर व्यवस्थित फोकस करायचा. प्रश्न अतिशय सोपा 2 गुणांसाठी असतो. काय करायचे प्रश्न सोडवताना की आपल्याला काय दिलंय भूमितीमध्ये, त्या प्रश्नामध्ये हे सर्वात महत्वाचं असतं. आणि म्हणून ते आपण इथं बघितलं, आपल्याला दोन्ही उंची दिलेली आहे, हे दिलेलं आहे. सोडवताना सुरुवात नेहमी तुम्हाला या पद्धतीने करायची. ऍड शोन इन फिगर, ही स्टाईल तुम्ही पाठच करून ठेवा. ऍड शोन इन फिगर मराठी माध्यमाच्या मुलांसाठी मी सांगेन आकृती दाखविल्याप्रमाणे असं तुम्हाला लिहायचे. प्रश्नामध्ये आकृती दिलेली असते प्रश्नपत्रिकेवर, तरी देखील जेव्हा आपण उत्तर लिहितो मित्रांनो, तर उत्तर लिहिताना सुद्धा ती आकृती आपण उत्तरपत्रिकेवर काढणं अत्यंत आवश्यक आहे. हा भूमितीचा विषय, त्याच्यामुळे ती आकृती तुम्ही काढणं जरुरीचं आहे आणि ती आकृती काढायची. तर आता मित्रांनो, सोडवताना बघा, मागच्या प्रश्नाप्रमाणे इथे जर आपण निरीक्षण केलं तर एबीसी हा त्रिकोण या पद्धतीने वेगळा जर आपण काढून घेतला, एबीसी आहे, याचा पाया कोणता आहे दिसतो इथं. म्हणजे आता खून करून ठेवतो, सारखा म्हणून नाही, वाटल्यास त्याची खून अशी करूया आपण. एबी. दुसरा कोणता आहे, एडीबी. एडीबी बघा, ए डी आणि बी, याला आपण अशा पद्धतीने काढू शकतो. एडीबी या ठिकाणी एडीबी, हो सॉरी, ए आपल्याला पाया घ्यायचा आहे एबी. डी हा शिरोबिंदू, पहिलीच आकृती आपली या ठिकाणी बरोबर होती, ए आणि इथे घेऊया बी, आणि म्हणून या ठिकाणी डीएबी, ए या ठिकाणी काय आहे, काटकोन आहे. आता दोन्हीचा पाया काय आला, एबी सारखा आपल्याला दिसतोय. उंची दिली ही 4 दिली, ही किती दिली, 8 दिलेली, मग पाया समान आहे. म्हणून सिन्स या ठिकाणी आपल्याला लिहिता येतं, सिन्स द बेस AB इज इक्वल टू AB, कॉमन मराठीतून याला म्हणता येईल सामायिक, पाया सामायिक आहे. देअरफॉर म्हणून बाय द प्रॉपर्टी मराठीतून लिहायचं गुणधर्मानुसार, द रेशिओ ऑफ area of any two triangles with same base is in proportion of their respective heights. मराठीतून लिहायचंय, कोणत्याही दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या, म्हणजे कोणत्याही दोन, नेहमी या ठिकाणी थोडंसं वाक्य आपल्याला वापस घ्यावं लागतं, समान पाया असणाऱ्या कोणत्याही दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असते. आणि म्हणून मग या गुणधर्माचा आपल्याला वापर करायचा मित्रांनो. तो गुणधर्म या ठिकाणी मी संहितेतून लिहिलेला आहे. मराठी माध्यमाची मुलं मातृभाषा माहिती असल्यामुळे तुम्ही ते लिहून घेऊ शकता, म्हणून मराठी माध्यमातून मी काही या ठिकाणी लिहून देणार नाही.
परंतु तुम्हाला सर्वांना मराठीतून शिकवल्यामुळे त्याचा निश्चितच उपयोग होईल. आता जाग्यावर मी हे पुसून टाकतो आणि मग आपण गणिताकडे वळूया. हे सर्व तुम्ही व्हिडिओ पॉज करून एकदम आरामात ह्या नोट्स तुम्ही लिहून घेऊ शकता किंवा याचा स्क्रीनशॉटही तुम्ही काढून ठेवू शकता. तर चला मित्रांनो, आता हे पुसून मी या ठिकाणी आता आपण फायनल उत्तराकडे जाऊया. वेगवेगळे टेक्निक वापरून कोरोना लॉकडाऊनच्या या कालावधीमध्ये महाराष्ट्रातल्या काय जगभरातल्या तमाम विद्यार्थ्यांनी खूप अभ्यास केलेला आहे. सर्वांना वेगवेगळं नॉलेज या ठिकाणी मोबाईलच्या माध्यमातून, लॅपटॉपच्या, कॉम्प्युटरच्या माध्यमातून मिळालेले वेगवेगळे शिक्षक आपापल्या परीने विद्यार्थ्यांना विषय समजावून सांगायचा प्रयत्न करतायत. सर्वच खूप आदरास आणि कौतुकास पात्र आहेत. कोरोनाने बरंचसं काही आपल्याला शिकवलं. मी त्या माझ्या तमाम गुरुजन मित्रांना वंदन करतो, त्यांना नमस्कार करतो, त्यांचा जय जयकार करतो की ज्यांनी या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना आपापल्या परीने, आपापल्या ज्ञानाने, आपापल्या कृतीनुसार, आपापल्या साधनानुसार विद्यार्थ्यापर्यंत पोहोचून त्यांना ज्ञानाचे धडे दिले. त्या सर्व माझ्या मित्रांना मी खरोखर सलाम करतो आणि त्यांचं कौतुकही करतो. त्यांची प्रगती, यश मी या ठिकाणी चिंतित होतो. चला विद्यार्थी मित्रांनो, बघूया. उत्तर लिहित असताना आपण बघितलं की पाया समान आहे म्हणून क्षेत्रफळ उंचीच्या प्रमाणात आहे. म्हणून देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल ADB is equal to their heights. ABC has height BC divided by ADB has height AD. And which one is given? BC is equal to 4, AD is equal to 8. If we divide 4 by 8, then the ratio is 1 by 2. In Marathi that is 4 1 4, 4 दूनी 8. Therefore, as usual, you have to write the answer in this way. Area of triangle ABC is to area of triangle ADB is equal to 1:2. In this way, today we completed the 2 problems, and my dear friend, I am going to take a third problem also. तिसरा प्रश्न मी तुम्हाला समजावून देणार आहे. तर पुनश्च एकदा या गणितानंतर तुम्हा सर्वांना